कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. श्रीकांत शिंदेंची माहिती. 53 नगरसेवकांसह कोकण भवनात शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन. कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेत. तिथली राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला असेल. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. केडीएमसीमध्ये महायुतीचं सरकार येणार. मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं स्वागत. विधानसभेलाही आम्ही मनसेसोबत होतो. नवनाथ बन यांचं विधान. श्रीकांत शिंदेंनी सांगितलं, मात्र मनसेनं जाहीर केल्यानंतरच पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होईल. अंबादास दानवेंचं वक्तव्य. केडीएमसीतील ठाकरेंचे सर्व नगरसेवक मातोश्रीवर जाणार. मात्र केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर. शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि मशाल चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेत जाणार. गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवरती अपात्रतेची कारवाई सुरू. संजय राऊत यांच्याकडनं स्पष्ट. केडीएमसीत महापालिकेत शिवसेनेचा महापौर नक्की बसेल. कोण कोणाच्या संपर्कात हे कोण सांगणं कठीण. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी तेजीत. भाजप 5 वर्ष महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावरती ठाम. मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा. सूत्रांची माहिती. दिल्लीत राहुल शेवाळेंची अमित साटम यांच्यासोबत बैठक. महापौर महायुतीचाच होणार. महापौर कोण होणार हे युतीतील पक्षप्रमुख ठरवतील. अमित साटम यांची माहिती. दाओसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञान देखील मिळवलं. फडणवीसांची माहिती. काँग्रेसचा आमच्याच नेत्यानं नगरसेवक उचलून नेले. प्रतिभा धानोरकरांचा आरोप. तर मी अज्ञातवासात. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी बोलल्यानंतर उत्तर देणार. धानोरकरांचं विधान. खासदार झाले म्हणून काही जिल्ह्याचे मालक झालेले नाहीत. मी कुणाकडेही गेलेलो नाही. स्वतः नगरसेवक आले. वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेजेस फिरवल्याचा शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा दावा. शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप सायबर सेलमध्ये तक्रार करणार. भाजपनं मदत न केल्यामुळे माझा पराभव. माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करते. समाधान सरवणकरांकडनं पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर. फडणवीसांचीही भेट घेणार. समाधान सरवणकरांच्या आरोपांमध्ये सत्य नाही. सरवणकरांच्या प्रचारात फक्त भाजपचेच कार्यकर्ते होते. आता त्यांच्या घरी भांडी घासायची का? भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांचा संतप्त सवाल. तर लोक कंटाळल्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होतंय त्यांनी तपशील घ्यावा. महेश सावंत यांची टीका. समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे. अशा गोष्टी मीडियासमोर बोलणं टाळलं पाहिजे. सरवणकरांनी चिंता व्यक्त केलेल्या विषयांची सत्यता तपासू. अमित साटम यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम. तळजाई परिसरात तिघांकडनं 35 पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड. नागरिकांच्या घराच्या दरवाजांवर देखील कोयत्यानं वार. कांदिवली कारशेडच्या कामामुळे आज पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. आज 102 लोकल फेऱ्या रद्द. जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार. 5 फेब्रुवारीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारीचे आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे मिळणार. सोनं 7,500 तर चांदी 10,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,59,650 रुपये तर चांदी 3,32,650 रुपयांवर.